पहिल्यांदा सर आज सकाळी काय झालं की आमच्या तरुण मुलांच्या लक्षात आलं, त्यांनी लांबून पाहिलं आणि इथं काय इथं माणूस झोपलेला आहे। याचा अर्थ असा का हा माणूस जवळजवळ 3-1 दिवसापासून कबाडवाडी त्याच्या अंगावर अशी एक काळी चादर आहे साधारण, ती चादर घेऊन असं एवढ्या भागातच फिरत होता। जवळजवळ 3-1 दिवस तो फिरत होता आणि इथं जिथं जागा मिळेल आश्रयाला तिथं झोपत होता। आमच्या तरुण पोरांनी परवाच्या दिवशी संध्याकाळी त्याची चौकशी केली। परवा दिवशी संध्याकाळी तो क्लिअर बोलत होता, त्याला पोरांनी बिस्किट पुडे पाणी सगळं दिलं आणि तिथं पाऊस होता म्हणून तो पिकअप सेटमध्ये त्याला इथं झोपायला लावलं। काल संध्याकाळी सुद्धा तो चांगला बोलत होता, तेव्हा इथपर्यंत आला, पोरांनी त्याला पिकअप सेटमध्ये ठेवलं आणि आत्ता सकाळी उठल्यानंतर पोरांच्या लक्षात आलं हा काय हालचाल करीत नाही। त्या पोरांनी मला फोन केला, अजून आमच्या ग्रामपंचायतीच्या सदस्यांना पण फोन केला। या ठिकाणी आम्ही आलो आणि तुम्हाला फोन केला। पोलीस प्रशासनाला कळवलंय का? पोलीस स्टेशनला कळवलेलं आहे, जितू कबड्डी म्हणून आहे ते आमचे सदस्य आहेत, त्यांनी पोलीस स्टेशनला कळवलेलं आहे। आणि तिथं आम्ही बारकाईने बघितलं तर त्यांची काय आधी हात आम्ही लावलं नाही, पण असं त्यांची काय हालचाल दिसत नाही, अजिबात पोट हालत नाही का तोंड हालत नाही का माशा विषय बसलेले आहेत, म्हणून तुम्हाला फोन केला। आता तुम्ही प्रत्यक्षात इथं आलेत, पाहिलंय, आम्ही इथं आहे, आम्ही पोलीस स्टेशनला फोन केला। आता पोलीस स्टेशनने लवकरात लवकर यावं आणि ते कोण आहेत काय, पण ते जे बोलताना बोलत होते काय मी जुन्नरच आहे, कोणतरी मस्के असं काहीतरी बोलत होते काय। आता अध्यक्षाकडे आपण जाऊया। अध्यक्ष, खरं तर हा माणूस ज्यावेळेस 2-3 दिवसापूर्वी जिवंत होता, तो तुमच्याशी काय बोलला आणि किंवा काय माहिती सांगितली त्यांनी? ते त्या ठोंबऱ्यांच्या शेडमध्ये तिथं खाली झोपलेले होते। आमच्या पोरांनी मला सांगितलं का बाबा तिथं अशी वयस्कर व्यक्ती झोपलेली आहे। त्यांना ज्यावेळेस आम्ही तिथे गेलो, त्यांची पाहणी केली, तर त्यावेळेस थोडेसे ते बोलायच्या परिस्थितीमध्ये होते। त्यांच्याशी बोललो का बाबा कसं आहे, बरं वाटते का तुम्हाला कुठं काय जेवायचं आहे का किंवा काय विचारपूस केली, तर ते म्हणले नाही कुठले काय, तर त्यांनी मस्के असं सांगितलं तुम्हाला कोण नातेवाईक आहे का, परंतु ते नातेवाईकाचं काही बोलले नाही। मग त्यावेळेस तिथं पोरांना त्यांना सांगितलं चहा, त्यांना पाणी बिस्किट वगैरे द्या, तेवढं दिलं। त्याच्यानंतर काल पुन्हा त्यांना जरा थोडंसं पावसाचं वातावरण झाल्यामुळं पोरांनी इकडं पिकअप शेड या ठिकाणी त्यांना हलवलं आणि आज सकाळी अशी घटना घडली। काय कौटुंबिक माहिती त्यांनी सांगितली का बोलताना किंवा? कौटुंबिक माहिती विचारण्याचा प्रयत्न आम्ही त्यांना केला, पण मस्के फॅमिली एवढंच सांगितलं त्यांनी, मस्के आडनाव आहे, बायको आहे, पण ती काय आळंदी वगैरे असं काहीतरी सांगितलं, जास्त काही त्यांना बोलता नाही आलं, एवढंच माहिती आम्हाला दिली त्यांनी। दादा काय सांगाल? सर मगाशी बोलता बोलता असं तुम्हाला सांगायचं होतं की काय झालंय की आमचं गाव हे शहराच्या म्हणजे जुन्नर तालुका शहर जे आहे या शहराच्या अगदी 1.5 किलोमीटरवर आहे। या मागं सुद्धा असेच हे जे भटके लोक आहेत का हे इथपर्यंत येतात काय। आता आता 2-3 दिवसापूर्वी एक बाई फिरत होती इथं, आमच्या पोरांनी त्या बाईला सरळ इथून काढून दिलं। म्हणजे असे ह्या मागे इथून बरेचसे लोक येतात, हे ह्यापासून सुद्धा जरा थोडंसं पोलीस स्टेशननं शासनानं दक्षता घ्यावी। आणि काय होतंय का हे बेवारस येतात इकडे येऊन असे मारे जर लागले हे खाली केली एखादं आमचं लटकन ना, असं होतं ना सर। नाही, गावाने तर त्याला सहकार्यच केलेलं आहे, गावाला कशाला त्रास होईल? नाही, गावाने सहकार्य केलं, त्या बाईला पण समजून सांगितलं, त्या बाईलाही चांगले बिस्किट वगैरे दिले, परंतु हे शहरापासून जे येणारे आहेत यांना पोलीस स्टेशननं कुठंतरी नाक्यावर वगैरे उभं राहून असं त्यांची दक्षता घ्यायला पाहिजे ना त्या लोकांनी। नाही, पोलीस काय करणार, जर एखादी अशी व्यक्ती आढळून आली तर हे गावकऱ्यांचं काम आहे की पोलीस प्रशासनाला कळवायचं की अशी अनोळखी व्यक्ती या ठिकाणी आलेली। आम्ही 100% कळवतो, आम्ही पोलीस स्टेशनला मदतही करतो, तो नाही विषय, परंतु ह्याच्यावर काहीतरी बंधन यावं असं। ठीक आहे, आपण बोलू पोलीस प्रशासनासोबत। हो, 1-2 दिवस झालं आमच्या गावात एक अनोळखी व्यक्ती या ठिकाणी 2 ठिकाणी पहिल्यांदा वरच्या साईडला झोपला होता, आता खाली बस स्टॉपमध्ये झोपला, पण आता सकाळी लोकांनी चौकशी केल्यानंतर तो एक्सपायर झालेला आहे। प्रशासनाला आम्ही कळवलेलं आहे, गाडी थोड्याच वेळा येणार आहे, त्याला ताब्यात घेऊन काय त्याची माहिती घेऊन कोण त्याच्या नातेवाईक आहेत का काय त्याची चौकशी करून घेतील त्याला ताब्यात। नागरिक बोलताना असं बोलतात की वारंवार अशी भटके लोक आहेत ती गावामध्ये येतात, कारण शहर जवळ आहे, 1-1.5 किलोमीटरवर शहर आहे, तर अशा लोकांचा बंदोबस्त करण्यासाठी तुम्ही ग्रामपंचायत म्हणून काय करणार? आम्ही ग्रामपंचायतमध्ये आता प्रशासनाला 4 वेळा आम्ही सांगितलेले अनोळखी व्यक्ती इथे येतात, तुम्ही बी त्याची दखल घेतली पाहिजे, आमच्या गावात नाही फिरून दिले पाहिजे। लहान मुलं त्या लोकांना घाबरतात, ते विचित्र कपड्यावर इकडे फिरत असतात, लोकांची मुलं शाळेत जातात, हे प्रशासनाने याची दखल घेतली पाहिजे।